आता हे पोरं तर चालता बारकी पोरं पण ताणायला लागली लागा. त्यांची आजी बिजील काठी येऊन पळा लवकर म्हणलं मोक्का डोकं पडत्याल. घरी आलती एक आजी आणि ती म्हणली मला तेवढं घरी सोडून ये रे बाबा. चला म्हणलं सोडतो, पण ह्याच्यावर बोल आणि त्याच्यावर बोल करत 10-15 मिनिटं काही येईनातच. आता पिल्या म्हणला कुठून आली म्हाताऱ्याला. त्याला म्हणला तुमची म्हातारी आमच्या घरी आलती बाबा. आता काय झालं, वहिनी चालता फोन आणि अख्खी फॅमिली बोलायला. त्याचबरोबर चिंकीने आपलं सहर्षाचं स्वागत केलेलं आहे, त्याबद्दल धन्यवाद. त्यानंतर आपण मंदिरामागच्या घरावर आलतो. इथनं गावाचा व्ह्यू काय जबरदस्त दिसत होता राव. आज मंडळाच्या गणपतीची पूजा होती, पुढे पूजा चालू होती आणि साईडला बाकीचे कार्यकर्ते बसले होते. आता चिंक्याला बघ कसं नाजूक हसू येते. आता पूजेचा कार्यक्रम वगैरे झाला, पोरं म्हणायला लागले चला येऊ गावात गणपती बघून. ही बघा 3 ते गाडन काम बेगाड नीट चला म्हणलं. ही बघा ह्यो आहे वाड्याचा राजा आणि इथं पण पूजेचा कार्यक्रम होता. आता कुत्रे बघा म्हणलं लय पुढं कर नका, सावधान चला, इथं लय कुत्रे असते ती. आता भयाने कुठनं बोळा रोड काढलाय काय माहिती. सर्व मुलांना आपण गणपती दाखवलेला आहे. सर्व मुले खूप खूप खुश झालेले आहेत. ह्या गोष्टी टाळ्या होऊन जाऊ द्या, टाळ्या. हा त्यानंतर आम्ही निघालो पुढच्या मंडळाकडे. तिथला गणपती बघितला. आता भया तर काय समजानाच, उलटा चालतोय पुढे चालतोय. आता हे पोरं तर चालता बारकी पोरं पण ताणायला लागली लागा. त्यांची आजी बिजील काठी येऊन पळा लवकर म्हणलं मोक्का डोकं पडत्याल. त्यानंतर आलतो बाळू आम्हाला दर्शन वगैरे घेतलं. आता तुम्ही लाईक आणि फॉलो पण करून जावा.